नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, अंतराळात तरंगणारा एक विशाल लघुग्रह, ज्याच्या पृष्ठभागाचा काही भाग खडबडीत आणि दगडांनी भरलेला आहे, तर काही भाग आश्चर्यकारकर्त्या अगदी गुळगुळीत. पण प्रश्न असा आहे, एका लघुग्रहावर असे दोन पूर्णपणे वेगळे पृष्ठभाग कसे असू शकतात? आज आपण जाणून घेणार आहोत जपानी अंतराळ मोहिमेने उलगडलेले इटोकावा या रहस्यमय लघुग्रहाचे रहस्य. पहिल्या नजरेत इटोकावा एखाद्या साध्या खडकासारखा वाटतो, पण वैज्ञानिकांनी त्याचा जवळून अभ्यास केला तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. इटोकावा हा एक घन खडक नाही. तो असंख्य मोठे छोटे दगड, खडक आणि धुळीच्या कणांनी बनलेला रबल पाईल ॲस्टेरॉइड आहे. म्हणजेच जणू गुरुत्वाकर्षणाने एकत्र धरून ठेवलेला दगडांचा ढीग. सन 2005 मध्ये जपानच्या हायाबुसा या अंतराळयानाने इतिहास रचला. ते इटोकावाच्या अगदी जवळ पोहोचले आणि त्याच्या पृष्ठभागाची अत्यंत तपशीलवार छायाचित्रे टिपली. या निरीक्षणांमध्ये एक विचित्र गोष्ट दिसली. लघुग्रहाच्या काही भागांवर मोठमोठे दगड आणि खडक होते, तर काही भाग अगदी सपाट आणि गुळगुळीत दिसत होते. आणखी एक आश्चर्य म्हणजे इतक्या जुन्या लघुग्रहावर अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी विवरे दिसत होती. वैज्ञानिकांनी या रहस्याचा शोध घेतला आणि त्यांना उत्तर मिळाले एका अतिशय साध्या उदाहरणातून. कल्पना करा, तुमच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे सुकामेवे भरलेली एक डबी आहे. जर तुम्ही ती डबी हलवली तर मोठे ब्राझील नट वर येतात आणि लहान कण खाली सरकतात. यालाच ब्राझील नट इफेक्ट म्हणतात. इतोकावावरही कदाचित हेच घडत असावे. लघुग्रहाला सतत होणारे सूक्ष्म धक्के आणि हालचाली, मोठे दगड एका बाजूला आणि लहान दगड व धूळ दुसऱ्या बाजूला जमा करत असाव्यात. यामुळे काही भाग खडबडीत तर काही भाग अगदी गुळगुळीत बनले. हायाबुसाने याच गुळगुळीत भागांपैकी एका भागावर उतरून इतिहास घडवला. या भागाला वैज्ञानिकांनी नाव दिले मूसीस सी. नावात सी म्हणजे समुद्र असला तरी येथे पाण्याचा थेंबही नाही. हा फक्त अतिशय सपाट आणि सूक्ष्म धुळीने झाकलेला प्रदेश आहे. याच ठिकाणाहून हायाबुसाने मातीचे नमुने गोळा केले. हायाबुसाने गोळा केलेले हे नमुने सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्यात आले आणि त्यातून वैज्ञानिकांना अमूल्य माहिती मिळत आहे. हे नमुने केवळ इटोकावाचा इतिहास सांगत नाहीत, तर ते आपल्या संपूर्ण सौरमालेच्या सुरुवातीच्या काळाबद्दल देखील महत्त्वाचे संकेत देत आहेत. कारण लघुग्रह हे सौरमाला तयार होत असतानाचे प्राचीन अवशेष मानले जातात. त्यांचा अभ्यास म्हणजे जवळपास 4.6 अब्ज वर्षापूर्वीच्या इतिहासाची पाने उघडणे. संगणकीय गणनांनुसार सुमारे 500 मीटर आकाराचा हा लघुग्रह पुढील काही दशलक्ष वर्षांमध्ये पृथ्वीवर आदळण्याची अत्यंत कमी पण सैद्धांतिक शक्यता आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, कारण हा काळ मानवजातीच्या इतिहासाच्या तुलनेत अविश्वसनीयरित्या दूरचा आहे. तरीही वैज्ञानिक अशा लघुग्रहांवर सतत लक्ष ठेवून आहेत. इटोकावा आपल्याला शिकवतो की विश्वातील सर्वात मोठी रहस्ये कधीकधी सर्वात लहान खगोलीय वस्तूंमध्ये दडलेली असतात. एका छोट्याशा लघुग्रहाने आपल्याला केवळ स्वतःची कथा सांगितली नाही, तर संपूर्ण सौरमालेच्या जन्माचीही झलक दाखवली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? भविष्यात अशा लघुग्रहांवर मानवी मोहिमा जाव्यात का? की रोबोटिक मोहिमाच अधिक सुरक्षित आणि परिणामकारक आहेत? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया विश्वातील आणखी एका रहस्यमय प्रवासासह. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा.